दरम्यान वैष्णवीच्या चुलत्यांनी बाळाला ताब्यात घेण्यापूर्वीचा घटनाक्रम आणि थरार सांगितलेला आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। बघूयात। वैष्णवीचे चुलते खरं तर माझ्या समवेत आहेत। 7 दिवस खरं तर उलटून गेलेले आहेत, तरी हे अजून मारेकरी खरं तर पोलिसांना सापडत नाहीये। नक्की पोलिसांवरती कोणाचा राजकीय दबाव आहे? राजकीय दबाव आहे का नाही आम्ही गॅरंटी सांगू शकत नाही, पण तो कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय ते फरारी आहेत एवढं आम्ही सांगू शकतो। खरं तर 7 दिवसांपासून खरं तर हा संपूर्ण जो संघर्ष सुरू होता, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीचे जे बाळ आहे ते कसपटे कुटुंबियांक मिळावं यासाठी प्रयत्न सुरू होते। गेल्या 2-3 दिवसांपासून तुम्ही त्या म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये अग्रस्थानी होतात। काय ही जी प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली, जेव्हा तुम्ही कर्वेनगर या परिसरामध्ये गेलात, काय तिथे घडलं आणि आज काय एकंदरीत घडलं? आम्ही ज्या वेळेला कर्वेनगरला गेलो, आम्हाला म्हणजे राजेंद्र हागवणेचे मोठे बंधू प्रकाश हागवणे यांनी आम्हाला कॉल केला होता की ते बाळ फार रडत आहे, तर हा विषय तुमचा समजा कोर्टाचा चालू राहील, पण त्या बाळाला तुम्ही घेऊन जा जेणेकरून त्याचा हाल होणार नाहीत। आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांची मुलगी आमच्याबरोबर ते आली आणि त्यांनी आम्हाला त्या फ्लॅटवर नेले एका औदुंबर सोसायटीवरून, जिथे तो निलेश चव्हाण म्हणून विक्रस्त राहतो। त्यांनी आमचं बाळ हातातही दिलं त्यांच्या मुलीच्या। तोपर्यंत त्या निलेश चव्हाणच्या आईने एका वडिलांनी आतमध्ये जाऊन त्या निलेश चव्हाणला फोन केला आणि तो विक्रस्त आला वरती आणि तुमचा काही संबंध नाही, मूल मी तुम्हाला देणार नाही। तिथे आमची थोडी शाब्दिक हे झाली। प्रकाश हागवणे होते जे राजेंद्र हागवणेचे भाऊ आहेत, किंवा मी त्या मुलाचा आजोबा आहे, हे मूल एकतर माझ्याकडं हवं आहे किंवा कसपट्यांकडं, तुझा व्यक्ती याच्याशी काही संबंध नाही। परंतु त्यांनी इतके आम्हाला अरिवारी केले आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या कमरेला असणाऱ्या रिव्हॉल्वरला हात घातला। त्यामुळं आम्ही थोडं शांत झालो, कारण त्याच्याबरोबर आम्ही काही बरोबरी करू शकत नव्हतो आणि मग आम्हाला त्यांनी थोडक्यात हुसकल्यागतच केलं की बाहेर निघून जा। आम्ही बाहेर निघून आलो तिथून। काल माध्यमांवरती ह्या संपूर्ण ज्या बातम्या आहेत त्या पुढे आल्यानंतर आजची सकाळपासून ज्या प्रक्रियेमध्ये तुम्ही होतात, आज इथून ज्यावेळेस गेलात त्यावेळेस पहिल्यांदा कुठे गेलात, कुठे शोधण्याचा प्रयत्न केला? आम्ही सकाळी गेलो तर पहिल्यांदा तुमच्या माध्यमांनी काही बरोबर होते आमच्या, ते आम्ही त्या औदुंबर सोसायटीतच गेलो की जिथे तो निलेश चव्हाण राहतो। तिथं आम्ही त्याच्यावर 4थ्या मजल्यावर गेलो असताना त्याचं लिफ्ट पहिली गोष्ट बंद होती। आम्ही जिन्यानेच गेलो, तर त्याचं ते दरवाजाच बंद होता, दरवाजा आतून बंद होता। पण आमची दोन्हीकडनं शंका वाढली की आतून बंद आहे म्हणजे बाळ इथंच आहे का काय। मग तो आम्हाला दुसऱ्या समजा एकाने एक व्यक्तीने सांगितलं की बाळ तिथं नसून आता ते पिरंगुटला एका ठिकाणी आहे, त्याचं लोकेशन वगैरे पाठवतो म्हणले। मग आम्ही तिथून आमचा काढता पाय घेतला आणि आम्ही पिरंगुटच्या दिशेने गेलो। पिरंगुटला जात असताना चांदणी चौक क्रॉस केला असेल त्यावेळेला मला एक अज्ञाताचा फोन आला किंवा तुम्ही जे बाळ शोधायला चाललाय ते तिकडं नसून माझ्या ताब्यात येईल, मी बाणेरला तुम्हाला हायवेला भेटेल। पण हा अज्ञात नेमका कोण? कारण प्रश्न जो उद्भवतोय तो म्हणजे ह्या अज्ञाताकडे हा अज्ञात कोण होता? कारण बाळ हे चव्हाणांकडनं पवळे कुटुंबियांकडे गेलं असंही कळालं आणि त्यानंतर अज्ञाताचा फोन येतोय। मे बी म्हणजे असं पण असू शकतं की तो पवळेचा असू शकतो, त्यांचा निलेश चव्हाणांचा मित्र असू शकतो किंवा पाहुणे असू शकतो। आमची मनस्थिती अशी झाली होती की त्याची विचारपूस करण्यापेक्षा, आणि तोही म्हटला होता की तुम्ही तुमचं बाळ घेऊन जा। आमची मानसिकता अशी झाली की आपलं बाळ पहिलं ताब्यात घेऊया नंतर त्याला विचारूया। पण तो 2 मिनिटाचा अवधीमध्ये त्याने आमचं बाळ हातात दिलं। आम्ही ते हसायला लागल्यानंतर आमचा थोडासा घाईवरून आलो आम्ही, आणि आम्ही 2-4 जण होतो। आम्ही एकेपर्यंत तो खाली उतरला, गाडीत बसला आणि निघूनही गेला। त्यामुळे त्याचं नाव विचारायचं काय करण्याचा तेवढी संधीच नाही मिळाली। ज्या नंबरवरून खरं तर हा संपूर्ण फोन आला तो कुणा पोलिसांना आपण दिलाय का किंवा त्या संदर्भात? अजून काही केलेलं नाही। आज आम्ही तिथून आल्याच्यानंतर इथं चालू आहे, परंतु आम्ही त्या निलेश चव्हाण विरुद्ध आम्ही कंप्लेंट नक्की दाखल करणार आहे की आज 5-6 दिवसात ते एवढं गुडगुडीत असणारं बाळ अशक्त झालेलं दिसते, त्याला जबाबदार त्यालाच धरलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची तुमच्या मीडियावाल्यांची मदत झाली की त्यामुळं कदाचित ते घाबरलेत आणि त्यांनी मुलं आमच्या ताब्यात दिले। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।